नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता मी चाललो आहे माझ्या गावी रत्नागिरीला। तर आता पोचलो आहे मी बोरोलीच्या नॅन्सी डेपोला। इथून माझी गाडी आहे, म्हणजे बस आहे, ही समोर लागली ती माझी बस आहे आणि मी चाललो आहे माझ्या गावाला। आणि माझ्यासोबत आहे रामदास, मला सोडायला आलेला आहे। हा रामदास सोडायला आलं? हा एकदम म्हणजे माझा खास मित्र। चुकून भेटलो? चुकून नाही, मला सोडायलाच आला आहे तो। मीच त्याच्याकडे गेलो होतो, त्याला बोललो सोड आता मला, तो आता आला सोडायला। आता मी याला बसवतो गाडीमध्ये, हा परत येणार नाही आता, गाडी तिकडेच गावीच राहणार आहे, लग्न बिग्न करून येणार आहे। लग्नाचा विचार नाही, लग्नाचा विचार नंतर आहे। ही आता एस टी आहे, लागलेली आहे, 8:30ची आहे, बोरोली साखरपा। आणि इतर मौल्यवान दागिने लक्ष्यात करू शकतात। तरी सर्व प्रवाशांनी फोन उचलत नाही, लावलं गेला। चला तर मग बघूया आपण आपली एस टी आतून कशी आहे। एस टीमध्ये आलो आहे, आपल्या एस टीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर भाऊ। आपली सीट आहे, आपण इथं बसणार आहे। म्हणजे आताच्या एस ट्या म्हणजे एकदम थोड्या म्हणजे मस्त चांगल्या आहेत, सीट पण कम्फर्टेबल आहेत, प्रवास एकदम आरामदायक आहे एस टीचा। मित्रांनो, गावचा आपला प्रवास आता सुरू झालेला आहे। एस टी सुटलेली आहे नॅन्सी डेपोमधून। पण मध्ये मध्ये कसं कसं रस्ते आहेत, आपलं काय कोकणातले रस्ते आहेत ते सगळे तुम्हाला बघायला मिळतील। मित्रांनो, आता आपण पोचलो आहे, जस्ट बँड्राला पोचलो आहे आणि ट्रॅफिक लागलं आपल्याला इथं बँड्राला। तर जसं जसं आपण पुढे पुढे जात राहू तसं तुम्हाला अपडेट देत राहू। मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कुर्ला डेपो। पोचलोय कुर्ला डेपो, पाठीमागे कुर्ला डेपो आणि आपली एस टी। जस्ट आता वाशी टोलनाका क्रॉस केला। कोल्हापूर नाही जागा नाही। आता आपण ऑलमोस्ट पोचलोय पनवेलला। पनवेलला आता हे थोडंसं ट्रॅफिक लागलं आहे। हा राईटला आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेस आणि लेफ्ट कडे आपण आता मुंबई रत्नागिरी हायवेला।
म्हणजे मुंबई गोवा हायवे. तिथून ब्रिज खालून राईड घेतलं की आपण पोहोचलो ऑलमोस्ट मुंबई गोवा रोडला. मित्रांनो आता आपण पोहोचलोय पनवेल डेपोला. तर हा आहे समोर पनवेल डेपो. तर मित्रांनो आता मी आहे मुंबई गोवा हायवेवरती आणि आता आमची गाडी थांबली आहे जेवणासाठी. गाडी थांबलेली आमची इथे जेवायला. होते गाड्या थांबतात इथे जेवायला. चला जेवण झाले की लोकांची की बघूया पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. मित्रांनो आता रात्रीचे वाजले आहेत ऑलमोस्ट 11:45 आणि आपण आहे आहोत मुंबई गोवा हायवेवरती. ही आपली बोरवली साखरपा 8:30 वाजता सुटणारी ST. आणि त्या आपल्या STचे ड्रायव्हर काका. तुमचं नाव काय? नंदकुमार पाटील. काय? नंदकुमार पाटील. किती वर्ष आले तुम्ही इथे ड्रायव्हिंग करताय? 30 वर्ष. 30 वर्ष. आणि मुंबई गोवा हायवे कसा आता? होय, कसा आहे? 1 नंबर. हां, 1 नंबर. कसा वाटतो आता तुम्हाला ड्रायव्हिंग करायला कसं वाटतं? एकदम भारी वाटते करायला. म्हणजे जे पहिल्यासारखं होतं तसं आता काहीच नाही. नाही तसं पहिल्या भेट नाही करायला. तुम्ही राहायला कुठे? आम्ही राहायला चिपळूण डेपो. नाही, तुमचं गाव कोणतं? बत्तीसशिराळा. मलकापूर. मलकापूर. बत्तीसशिराळा. मित्रांनो रात्रीचे वाजले 2 आणि कोकणात बघू शकतो तुम्ही पावसाला सुरुवात झालेली आहे. कोकणातला पहिला पाऊस. मस्त असं क्लायमेट झालेलं आहे पावसाचं आणि वातावरणात थोडंसं थंडावा आलेला आहे. त्यामुळे लोकांना राहत भेटलेली आहे उकाड्यापासून. कसं वाटतं पहिल्या पावसाचं? पहिल्या पावसातून गाडी चांगली व्यवस्थित चालवायला लागते आणि मस्त वाटते. पहिला पाऊस चालू झाला गारवा वाटायला लागला. गारवा वाटायला लागला. मित्रांनो आता कोकणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रस्ते पूर्ण पावसामुळे ओले झालेले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या आणि शक्यतो वाहनं सावकाश चालवा. मित्रांनो सकाळचे 5 वाजलेत आणि आपण पोहोचलोय चिपळूणला. चिपळूण बसताना आणि आपली गाडी. हां, ड्रायव्हर काका बोलतात चाय प्यायला जाऊया, पण मी चाय पित नाही. कॉफी. हां, कॉफी. हां चालेल, कॉफी तर कॉफी काहीतरी चालेल बोललं. काय बोलताय का? कसं वाटतं? काय पावसामुळे लेट झाली गाडी. ते तर आहेच, लेट होणारच गाडी. चिपळूणमधून निघालो आता आम्ही. मस्त रस्ता आहे. मित्रांनो सकाळच्या वाजल्यात 6 आणि आपण पोहोचलो आता संगमेश्वर डेपोला. मित्रांनो जस्ट संगमेश्वर डेपोमधून आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला.
मित्रांनो 6:30 झाले सकाळचे आणि आपण पोचलो आहे देवरुख बस डेपो. देवरुखचा बस डेपो. इथून मग आता डायरेक्ट आपला साखरपा डेपो. तिथून आपण आता डायरेक्ट आपण साखरपा डेपोला जाणार आहे. तिथून मग आपल्या गावात डायरेक्ट. फक्त आता एकच डेपो आता बाकी आहे. आपण पोचलो मग आपल्या गावी. तर खूप उशीर झालेला आहे. पावसामुळे गाडीतनं थोडा उशीर झाला. तर बघूया आता किती वाजता आपण घरी पोचतोय ते. नमस्कार मित्रांनो, आता मी पोचलो कळकदऱ्यात. कळकदरा म्हणजे हे आंबाघाटात आहे. आंबाघाटात आहे मी. आणि हे आंबाघाटातलं देवीचं मंदिर. आणि इथून हा खाली गेला की आमच्या गावासाठी रस्ता. आणि हा गेला कोल्हापूरसाठी रस्ता. आणि हा रत्नागिरी साईडचा रस्ता. म्हणजे इथून मी आलो आणि आता इथून आम्ही खाली जाणार आहे. आणि इथून हा कोल्हापूरचा रस्ता. हा आमच्या गावात जायला रस्ता. तर इथून माझं गाव हार्डली 5 ते 7 किलोमीटर. तर मित्रांनो फायनली गावात पोचलेलो आहे. चालत चाललो घरी. हा माझ्या घराकडे जायचा रस्ता. हे जे डबलवाला आहे ते माडीवाला. चला मग आता घरात जाऊया. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.